चाकणमधील युवक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या चाकणमधील HP चौकात आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खड्ड्यांचा दुग्धाभिषेक या ठिकाणी करण्यात आलेला आहे। हे युवक आहेत ते आक्रमक होताना एकंदरीत पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांमध्ये चाकणच्या खड्ड्यांचा असेल, रस्त्यांचा असेल, हा प्रश्न पुढारी न्यूजने वारंवार दाखवला आणि त्यानंतर प्रशासन खरं तर जागं झालं। प्रशासन या ठिकाणी आलं आणि त्यांनी खरं तर अनेकांना सूचना दिल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। सरकारमधील मंत्री आले, मात्र तुमच्या या ज्या समस्या आहेत त्या सुटल्यात का? खरं तर सर्व मंत्रिमंडळ आलं किंवा सर्व प्रशासन आलं, प्रशासन पर्यटन म्हणून या ठिकाणी आलं, कारण की सर्वजण आले हे रविवारचे आले। रविवारी कुठले अधिकारी इथं उपस्थित नव्हते, कुठला कामगार वर्ग उपस्थित नव्हता। त्यामुळे निश्चित मला मंत्रिमंडळातील सर्व मंत्री असतील किंवा ज्यांनी व्हिजिट केली त्यांना सर्वांना सांगायचंय की ही पर्यटन नगरी नाही, ही उद्योग नगरी आहे। उद्योग नगरीचे प्रश्न वेगळे आहेत, उद्योग नगरीच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि कुठलाही प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही। 59 कोटीचा खड्डा परवाशी बुजवला होता, त्याचा आता आपण अभिषेक केला। हे 800 उदाहरणं आमच्या आयुष्यामध्ये आम्ही 20 वर्ष आलं पाहतोय, 20 वर्ष आलं अनुभवतोय। आमच्या इथं एखाद्या माणसाला जर कधी हृदयविकाराचा झटका आला तर 5-5 तास आमच्या इथनं गाडी बाहेर पडत नाही, अशी आमच्या सर्वांची परिस्थिती आहे। ॲम्ब्युलन्स कधीही इथनं बाहेरही काढता येत नाही। एखाद्या कामगाराला जर इंडस्ट्रीमध्ये लागलं तर त्याला इंडस्ट्रीमधनं बाहेर उपचारासाठी सुद्धा नेता येत नाही, कारण की उपचाराची सुविधा ही चाकणमध्ये आतापर्यंत MIDCने कुठे उभी केली नाही। एकीकडे उद्योग मंत्री येतात, ते खरं तर ह्या संपूर्ण समस्या सोडवताना MIDCचा प्रश्न खरं तर मार्गस्थ करताना पाहायला मिळतो। मात्र इतर ज्या समस्या आहेत, चाकणकरांच्या समस्या आहेत, चाकणच्या आजूबाजूच्या गावच्या समस्या आहेत, त्या या निमित्ताने सुटल्यात का? खरं तर मला तो महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा होता। 2019ला 12/12/2019ला एक GR उद्योग मंत्रालयातनं आला। 50% आमचा ग्रामविकासचा टॅक्स हा MIDC जमा करायला लागली आणि त्या ग्रामविकासच्या टॅक्समधून कोट्यवधी रुपये MIDCकडे जमा। MIDCने ते तसे ग्रामपंचायतवरती खर्च करणं गरजेचं होतं, ज्या ग्रामपंचायतचा टॅक्स ते जमा करतात। कोट्यवधी रुपयामधला एकही रुपया MIDCने आतापर्यंत आमच्यावरती किंवा कुठल्या ग्रामपंचायतवरती खर्च केला नाही। तशीच परिस्थिती PMRDची जे एक्झिट रोड आहेत ते सर्व रोड PMRDच्या अंतर्गत येतात। PMRDला ज्यावेळेस एखादा उद्योजक प्लॅन पास करायला जातो किंवा एखादा शेतकरी प्लॅन पास करायला जातो त्यावेळेस एकरी कितीतरी लाख रुपये त्या ठिकाणी टॅक्स आकारला जातो। त्या टॅक्सचा 1 रुपया PMRDने आतापर्यंत त्यामध्ये टाकला नाही। ज्या दिवशी उद्योग मंत्री आले त्या दिवशी PMRDने काहीतरी घोषणा करायला पाहिजे, त्या रोडवरती फंड टाकायला पाहिजे। फक्त घोषणा दिल्या, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, परंतु अंमलामध्ये एकही रुपया येणार नाही, ही खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे। उद्योजकांचे प्रश्न सुटतात आहे, मात्र सर्वसामान्यांचं काय? आज उद्योगांना जरी प्रश्न सुटले तरी सर्वसामान्य जनता खूप अडचणीत आहे। कारण एखाद्या घरातील महिलेला ज्यावेळेस आपल्या घरातील पती ज्यावेळेस नोकरीला जातो तर निश्चित तिला ह्या रस्त्याच्या परिस्थितीमुळे आणि ट्रॅफिकच्यामुळे तिला असं वाटतं की माझा पती संध्याकाळी घरी येईल का नाही, अशी ही खरी परिस्थिती या उद्योगनगरीमध्ये झालेली आहे। आज जर पाहिलं तर आपण एखादे मंत्री मोठे येत असेल तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक दिवसात चांगले रस्ते उभे होऊ शकतात, अशा आज मशिनरी आलेल्या आहेत। जर या ठिकाणी उद्योग मंत्री आले, ज्यावेळेस आपण पंतप्रधान जर एखाद्या ठिकाणी येत असेल त्या ठिकाणी एका दिवसात तुम्ही हेलिपॅड चांगल्या क्वालिटीचं करू शकता, तिथं रस्ते चांगले करू शकता। मग या ठिकाणी जर एवढ्या दिवसाचे एवढे 599 मृत्यू झालेली लोक या ठिकाणी आपले तरुण असतील आणि प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी त्यांचा घरातील आधार गेलेला असेल तर निश्चित याच्याकडे बारकाईने सरकारने पाहिलं पाहिजे आणि ही रस्त्यांची परिस्थिती, ट्रॅफिकची परिस्थिती ह्या ठिकाणी सुधरवली पाहिजे। चाकण MIDC मध्ये अशीच ही परिस्थिती आहे आणि सरकार येत आहे, मात्र सरकार आलं तरी ह्या समस्या सुटताना एकंदरीत दिसत नाहीये। अजून किती महिलांचं कुंकू पुसण्याचं पाप हे सरकार करणार, असाही सवाल हे नागरिक उपस्थित करताना पाहायला मिळतात। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे।